पनवेल महानगरपालिकेच्या SC/ST राखीव निधीतून खारघर प्रभाग क्रमांक 6 मधील सेक्टर 15 बुद्ध विहार आणि सेक्टर 11 येथील वाचनालयाला खुर्च्या देण्यात आल्या। यासाठी नगरसेविका सौ उषा अजित अडसुळे यांनी प्रयत्न केले आणि पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते सन्माननीय प्रकाश बिनेदार यांनी या निधीला मंजुरी दिली। खास बाब म्हणजे पनवेल महानगरपालिकेतून 6 महिन्यांतील हा पहिलाच निधी वितरित करण्यात आला असून हा सन्मान खारघरला लाभला आहे। या प्रसंगी खारघर भाजपा अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय प्रवीण पाटील अजित अडसुळे, नगरसेवक समीर कदम, ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते। पण दुसरे दोन्ही नगरसेवक तेवढेच तत्पर आहेत, नरेश ठाकूर आणि समीर कदम। हे पण काही कमी पडणार नाही पाठपुरावा, तर सर्वात जास्त जो पाठपुरावा मी करतो अजित अडसुळेंचा पाठपुरावा एकदम स्ट्रॉंग आहे आमच्या खारघरमध्ये, आणि त्यांच्या पाठपुराव्यामध्ये प्रयत्न असतो। आणि आता तुम्ही पाहिला अजून आमच्या निधी सुद्धा सुरुवात झालेली नाही, तर त्यांनी त्यांचा जो समाजाचा जो निधी आहे त्या महापालिकेमधून तो मार्गी लावलेला पहिला सुरुवात झालेली आहे आपल्या खारघरमध्ये। नव्या सेक्रेटरीची सुरुवात झाली आपली, आणि असं जर तुम्ही कळवत जा काही मागणी असतील त्या नक्कीच आपल्या भारतीय जनता पार्टी सेक्टर 15 वर जास्त प्रेम होतं। घरकुलमध्ये पण साहेबांनी सभा मंडप जाऊन होता, अनेक असे उपक्रम आपल्या नेत्यांमार्फत झालेलेच समाज आपल्या पक्षाला सर्व समाजाच्या मार्गदर्शनाखाली, आणि असंच तुम्ही आमच्यावर प्रेम ठेवा आणि आम्हाला कळवत जा। आम्ही जरी कुठे चुकत असलो तर आम्हाला तुम्ही नक्कीच मार्गदर्शन, तुमचं मार्गदर्शन आम्हाला बोलायचं आहे। या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचप्रमाणे आपल्याला या जगामध्ये त्यांच्यामुळे काटमान्याने जगता येते ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी पंचशीला बौद्ध विहारामध्ये या ठिकाणी पहिलाच कार्यक्रम आमच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी पार पडतो, आणि त्या कार्यक्रमानिमित्त आपण सगळे जे उपस्थित आहात या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं जर श्रेय द्यायचं म्हटलं तर आमच्या उषाताई अडसुळे असतील, आमचे सहकारी आदित्य अडसुळे असतील, ज्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीचा जो निधी असतो त्या निधीचा जर पहिला वापर कोणी केला असेल तर त्या आमच्या आदित्यनी या ठिकाणी त्या खुर्च्यांच्या माध्यमातून या आपल्या बौद्ध विहारासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे। येणाऱ्या काळात आपण अनेक कामं सुचवलात की या बौद्ध विहाराच्या आजूबाजूला आपल्याला काही सुविधा आहेत, त्या सुविधा देण्यासाठीचा नरेश जे असतील, आम्ही असू, आमचे चौथे सहकारी सोनल नवगरे मॅडम असतील, उषा अडसुळे मॅडम असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आता जसं प्रवीणजींनी सांगितलं की आम्ही काही ना काही काम करण्याचं आणि सातत्यानं या प्रभागामध्ये आपलं काम केलेलं आहे। आपण बघतो या ठिकाणी तलाव असेल, त्याच्या बाजूला होत असलेलं गार्डन असेल, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असेल, त्या पाठीमागे बघितलं आपण या ग्राउंडचा विकास केला होता। आता त्या ठिकाणी एक आपण स्टेज बांधलेला आहे, त्या स्टेजवर आपल्याला सभागृहासाठी एक शेड हवं आहे, तर तेही शेड येणाऱ्या काळामध्ये आपल्या विभागाचे आमदार विधान परिषदेचे आमदार विक्रांतजी पाटील यांच्या निधीतून होणार आहे। या आपल्या घरकुल पॅकेजीसाठी या ठिकाणी सन्माननीय आमदार किशन ठाकूरजींच्या माध्यमातून जवळपास 1.5 करोडचा निधी या घरकुल आणि पॅकेजीसाठी दिला, जो मागच्या कालावधीत त्या ठिकाणी आपण रस्त्यांची व्यवस्था असेल, पॅकेजीमध्ये असेल, घरकुलमध्ये असेल, खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं झाली। त्याचप्रमाणे वास्तुविहारला असेल, वास्तुविहारला जवळपास 80 लाखाचा निधी दिला। एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला या ठिकाणच्या आपल्या आमदार यांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे। येणाऱ्या काळात आता संतोषजींनी सांगितलं, आमचे सुनील काका आहेत, थोरात काकांनी सांगितलं की या ठिकाणी पाणपोळीची व्यवस्था हवी, तर ती निश्चितच जर आमच्या नगरसेवक निधीतून होत असेल, जर तशी नाही झाली तर आमच्या अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे त्यातून आम्ही निश्चित पूर्ण करू। या ठिकाणी आधी जे मी आहे आम्हाला जे जे कामं सांगणार, जे जे शक्य आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू। नरेशजींना पलीकडचा भाग असल्यामुळं त्यांना जरी देता आला तर तेही आपला निधी या ठिकाणी देतील, आम्हाला तिकडे देता आला आम्ही देण्याचा प्रयत्न करू, आणि आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचा जेवढा विकास करता येईल
त्या विकासासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्या, सुचवा काय कामं करायची आहेत, किती कामे आम्ही आमच्या माध्यमातून करू. या ठिकाणी आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे आमचे क्रीडा प्रकोष्ठचे अध्यक्ष अशोकजी पाटील असतील, विश्वनाथ इंडी जे आहेत, आमचे कमलाकर जे आहेत, मलिक जे आहेत, मगर साहेब आमचे पत्रकार आहेत जे आम्हाला सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात, माडिक जे आहेत, या सगळ्यांचं संतोष जे आहे, म्हणजे ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक एक आम्हाला कल्पना या ठिकाणी आपण सुचवत असतो आणि त्यातून जे चांगलं घ्यायचं आहे ते घेऊन जे महापालिकेकडून होणार शक्य आहे तिथे कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू, एवढं आपल्याला या ठिकाणी आश्वासन देतो आणि पाहतो. आज खऱ्या अर्थाने आपल्या स्कूलमध्ये आज 11 वेगळा कार्यक्रम आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे. आजकाल बघितलं तर पंचशील या सेक्टर 15 खासदार 6 मराठे 2012 पासून पुढे त्याचं कामकाज चालू आहे. मी सुद्धा त्यावेळी पुढे नेहमी येत असतो. संतोष सोनकांबळे कधी मला बोलत होते तर आम्ही नेहमी येत असतो. आणि मी बघितलं तर इथं सातत्याने प्रत्येक वर्षी काही ना काही सामाजिक कार्यक्रम असतील किंवा शैक्षणिक कार्यक्रम असतील, आरोग्य संबंधित काही कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असताना आपल्याला नेहमीच मी इथे बघत असतो. याचाच हे उद्देश पकडून आपले भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आडसुले साहेब, तसेच आपल्या नगरसेविका आडसुले मॅडम असतील, तसेच आपले संजय कदमजी असतील, तसं आपल्या सोनल कपडे मॅडम असतील, हे नेहमीच आपल्या पाठीशी राहतील याचं मी तुम्हाला मी आश्वासन करतो. खरंच जर बघितलं आडसुले साहेबांनी मला सकाळीच सांगितलं काय ते आपल्या अशा इच्छा येणार आहेत, आपण या बुद्धिविभागाला 20 इच्छा आणि बाकीच्या तिकडे देतो. माझी बी इच्छा होती का माझे पण मंडळ आहे तिकडे काही तुमच्या तिकडे वर्ग करा, पण नाही ते शेवटी शेड्यूल कास्ट समाजासाठी आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आलेल्या ज्या फंड होतं त्या फंडातून आज आपल्याला तुमच्या दिलेली आहे. खरंच मला आनंद वाटतोय की आज पहिल्याच कार्यक्रमामध्ये कुठेतरी चांगलं तुमच्या दिलेला कार्यक्रम साहेबांच्या माध्यमातून होत आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो की माझ्यापुढे जेवढी काही मदत करता येईल तेवढी मी मदत करण्याला कधीही तत्पर आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन. एक गोष्ट सांगितली झाली तर विषय असा झाला की सोनकांबळे मला संतोष सोनकांबळे मला लेटर दिलं की बोलले दादा ग्रामपंचायती जेवढे तुम्ही खुर्च्या दिलेल्या होत्या, कपाट दिलेले होते, अजून सुद्धा शाबूत आहेत ते, आणि आता जर आम्हाला खुर्च्या कमी पडतात ते जरा बघा. तर या गोष्टीच्या संदर्भात मी आमदार साहेबांना सांगितलं की आमदार साहेब बोलले तर सभागृह नेते आपले प्रकार साहेब आहेत, तर त्यांच्या निर्देशनाचं जरा कामाला आणि कसा निधी आपला उपलब्ध करता येतो त्याची जरा नियोजन करता व्यवस्था आमदार साहेबांच्या कामात टाकल्याविषयी. तर लगेच म्हणजे तुम्हाला एक आनंदाची बातमी म्हणजे पूर्ण पनवेल तालुक्यात जर पहिला निधी कुठं आला असेल तर तो आपल्याकडे आला आहे, तो सेक्टर 15ला आला आहे, ते पण आपल्या बुद्धविहारासाठी आलेला आहे, ते पण खुर्च्याच्या रूपात. हे सांगून सुद्धा अजून थोड्या दिवसात आपल्यासाठी टेबलची अरेंजमेंट होणार आहे. म्हणजे खुर्च्या टेबल आहे. आणि मला संतोषी सांगितलेलं होतं माझे की पाण्याचा जरा थोडा प्रॉब्लेम, पाणीपोईचा जरा प्रॉब्लेम, तर पाणीपोईच्या त्याच्यासाठी पण नियोजन चालू आहे. जेवढं लवकरात लवकर करता येईल, म्हणजे विशेष अनुसूचित जातीमधूनच नगरसेवक असल्यामुळे तो तिला फंड वापरता येतो आपल्यासाठी आपल्या प्रभाग 6मध्ये. तर लवकरात लवकर आपण पाण्याचं नियोजन करू आणि पिंक टॉयलेट म्हणजे लेडीजसाठी पिंक टॉयलेट करून आपल्या याचं नियोजन होते सेक्टर 15च्या गार्डनमध्ये, तर ते खास लेडीजसाठीच असते. पण आता त्यासाठी सगळे कदम आणि नरेश ठाकरेंना पण माझी रिक्वेस्ट आहे आणि सोनल मॅडम नाही दिसतात तर त्यांना पण रिक्वेस्ट आहे की आपल्या पाठीमागच्या मैदानात पण आपल्या फंडामधून की जेंट्स टॉयलेट हे ते टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचं नियोजन कारण कसं प्रत्येकाच्या फंडाचा उपयोग झाला पाहिजे आणि तो सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जेवढं आम्ही काम करतो तसं ते नगरसेवक पण करतात, कारण एका वॉर्डाला 4 नगरसेवक केलेले आहेत आपल्याला. तर नक्कीच आम्ही तुमच्या प्रत्येक मागणीला आम्ही सन्मान करू आणि काय ना काय सगळ्यात चांगल्याच्या दृष्टीने नियोजन. देऊ शकतो म्हणून आम्ही लगेचच कॉन्टॅक्ट करून आपले जे सभागृह नेते आहेत
एकदा बोलून आपले नगरसेवक पण आहेत त्यांच्याशी तसं आम्ही सगळे कॉर्डिनेशन करून त्या गोष्टी सुद्धा फॉलोअप करून आणि लवकरात लवकर ते कसे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल ते आम्ही लवकरात लवकर करू. आणि तुमच्यासाठी तुम्ही तर नेहमी आम्हाला सपोर्ट करताच. याआधी ग्रामपंचायतच्या वेळेस केला तुम्ही आल्या वाजले इथे लिहिले खारघर ग्रामपंचायत, तर तेव्हाही तुमचा खूप छान असा सपोर्ट आम्हाला होता आणि त्यानंतरही असे नक्की मी आशा करते. आणि तुम्हाला काही लागलं तर आम्हाला लेटर्स करू का तुम्ही नक्कीच द्या, त्याचा आपण पाठपुरावा करूच. आणि एवढं मी थांबते. अखिल विश्वासाठी समितीला महाकाव्य प्रकट करून महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्नाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधीवर आलेलं आज इथे खूप म्हणजे महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये अजून कुठेच 20-26 वॉर्डमध्ये कुठे निधी प्रोव्हाइड केली. आणखी आठवळे साहेबांच्या माध्यमातून सन्माननीय औषधे आठवळे ताईंच्या माध्यमातून जे पुढाकार निघतात ते खूप आम्हाला आनंद आहे त्याबद्दल. आणि असं आमचं लक्ष ठेवा, कारण काय सोशल कामकाजी एकमेकाला हँडलिंग पाहिजे असतं. हे म्हणून 25% आणखी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे आपल्याला आवडतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा